आज रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2020 आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी हे त्याचं वैभव होय. ख्रिस्ता सर्वांना सलाम. आजच्या भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. देवाचं वचन आपल्याला बोलतं, डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा, वाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा. चला आपण सगळे मिळून देवाची स्तुती करूया.
वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे। फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। उस हवा को छूने हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले। करते प्रार्थना तुझसे, पहले दे उस हवा को छूले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले। करते प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। आपण सर्वजण जोरदार टाळ्याने परमेश्वराचं आपल्या आपल्या घरामध्ये स्वागत करूया. आपण प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच नावामध्ये आज पुन्हा एकदा बापा परमेश्वरा आम्ही ऑनलाईन भक्तीमध्ये हजर आहोत. आलेल्या लहान थोर व्यक्तीला तू आशीर्वादित कर. वचनाची सेवा होऊ दे. परमेश्वराच्या साह्याने आम्ही त्याच्या वचनाची प्रशंसा करावी असं होऊ दे. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना हे बापा तू आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. आणि हे बापा परमेश्वरा आज तू आपला महिमा आणि गौरव प्रगट कर. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. मागील संपूर्ण आठवड्यामध्ये तू आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ केलेला आहे. आता आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत.
धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गात आहोत आणि गीत होत असताना मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूया. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र प्यारा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येओ जगिया स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रचनी. प्रभो परात् पर जय करुणाकर. प्रभो परात् पर जय करुणाकर. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय 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 आज्ञा. उभे असतानाच आपण आपला विश्वास अंगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. प्रारंभ करीत आहोत. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचणार आहोत. आज 42वा रविवार, आढळ श्रद्धा. प्रारंभ करीत आहोत. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तूच फरते मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठाई माझा सर्व आनंद आहे. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. मजसाठी मापन सूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करीतो. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. यास्तव माझे हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास गर्तेचा अनुभव घडू देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे.
शास्त्रपाठ वाचन पहिले पेत्र दुसरा अध्याय 1 ते 10. पहिले पेत्र दुसरा अध्याय 1 ते 10. म्हणून सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्या जवळ येत असता तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिरसे रचले जात आहात. यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणाऱ्या आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. कारण असा शास्त्रलेख आहे, पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. म्हणून तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना तो मूल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवित नाहीत त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचन मानित नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेही होते. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, तर आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थनेमध्ये जात आहोत. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे तू आम्हाला बापा परमेश्वरा तुझे भक्त बनवलेले आहेस आणि आम्ही सुभक्तीची कसरत करावी यासाठी तुझा पवित्र आत्मा दिलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. यावेळेला आम्ही स्मरण करतो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं, जो प्रभू येशू ख्रिस्त बापा वधस्तंभावर खेळलेला आहे आणि आमच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवलेला आहे. बापा परमेश्वरा, त्याच्या त्या देहार्पणाद्वारेच आम्ही पवित्र झालेले आहोत आणि देव जो परम पवित्र, त्याची पावित्र्याने युक्त होऊन आम्ही आराधना करू शकत आहोत. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. बापा, देवासाठी वेगळे केलेले असे आम्ही जिवंत देवाचे बापा परमेश्वरा पवित्र याजकगण, राजकीय याजकगण असे तुझ्या पुढे हजर होत असताना आमच्या ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ, आभार रूपी यज्ञ तुला अर्पण करीत आहोत. हे बापा, तू स्वीकारून घे. बापा, आम्हा सर्वांवर तुझा आशीर्वाद दे आणि बापा परमेश्वरा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर. विशेष प्रकारे हे बापा मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या मंडळीवर तुझी विशेष मेहर, नजर आणि कृपा द्या, अनुग्रह असू दे. मंडळीची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. बापा परमेश्वरा सर्व ऑर्गनायझेशन्स तू आशीर्वादित कर. प्रभू, पुढील रविवार आम्ही WSS संडे म्हणून साजरा करीत आहोत. त्या वेळेला बापा परमेश्वरा सर्व महिलांना तू तुझी कृपा द्या, अनुग्रह दे आणि तुझ्या गौरवासाठी जे पाचारण दिलेलं आहे त्याद्वारे त्या सर्वांनी तुझं गौरव करावं असं होऊ दे. हे बापा परमेश्वरा, या समय विशेष प्रकारे आम्ही प्रार्थना करीत आहोत. शुक्रवारी जी मिडवीक फ्रायडे भक्ती आहे, बायबल स्टडी आहे, तोही आशीर्वादित होऊ दे. आणि बापा परमेश्वरा तू गौरीला जा, उंचवीला जा. या समय विशेष प्रकारे मागील रविवारी आम्ही हंगामाचा सण साजरा केला. प्रभू बापा, आनंदाने, उत्साहाने मंडळीने तुला जे अर्पणे दिलेले आहेत ती तू स्वीकारून घेतलेले आहेस. बापा, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर
आणि तू गौरीला जा, उंचवीला जा. या समयी विशेष प्रकारे हे बापा परमेश्वरा आम्ही प्रार्थना करीत आहोत भारत देशासाठी. बापा भारत देश बापा तू आशीर्वादित कर. महाराष्ट्र राज्य तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा जो कोविड-19 बापा आमच्या देशामध्ये थैमान घालत आहे त्या कोविड-19 तू घालवून टाक अशी आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा या समय मेथोडिस्ट चर्च इन इंडिया बापा परमेश्वरा यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. संपूर्ण भारत देशामध्ये बापा परमेश्वरा ही मंडळी तुझं सेवा कार्य करत आहे. प्रभू प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने भर. मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला बापा परमेश्वरा तू तुझ्या सुरक्षित कवसाने भर. आणि प्रत्येक बापा परमेश्वरा व्यक्तीच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेवून बापा सर्व रोग आजार मरी महामारी यापासून दूर ठेव. बापा परमेश्वरा मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे सन्मान्य आमचे बिशप साहेब बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवंत त्यांची प्रिय पत्नी आणि लेकरे यांनाही तू आशीर्वादाचा दुप्पट वाटा दे. त्याचप्रमाणे एक्झिक्युटिव्ह बोर्ड आणि बापा कॅबिनेट आणि सर्व डीएस वर्ग पाळक वर्ग सर्व मंडळांचे पास्टेट कमिटी मेंबर्स आणि सर्व मेंबर्स यांच्यावर तुझा आशीर्वाद दे. आणि बापा तू गौरीला जा, उंचवीला जा. पुन्हा एकदा बापा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहोत. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे ही तुझी मंडळी 134 वर्ष पुन्हा शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी तुझं सेवा कार्य करत आहे. आणि दिवटेनेवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे हे बापा परमेश्वरा असमतातील सर्व लोकांना प्रकाश देत आहे. हे बापा परमेश्वरा मंडळीला तू आशीर्वादित कर. आणि बापा होऊ दे की या मंडळीच्या द्वारे अनेक जीवात्मे देवाच्या राज्यात यावेत असं होऊ दे. या मंडळीच्या द्वारे जे 7 प्रार्थना केंद्र चालवले जात आहेत, जे 5 मिशनरी आहेत, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा प्रत्येक ठिकाणी तुझं गौरव तू प्रगट कर. या मंडळीच्या द्वारे बापा परमेश्वरा जे 2 नवीन चर्चेस सुरू झालेले आहेत तेही तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा या मंडळीचं हे जे मंडळी रोपणाचं कार्य आहे ते असंच वाढू दे. बापा परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. मान महिमा गौरव देवाला. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मी माझी पत्नी माझी लेकरे प्रभू तुझ्या बापा परमेश्वरा स्वाधीन अधीन आहेत. बापा परमेश्वरा तुझी कृपाच आम्हा सर्वांना पुरेशी आहे. मंडळीची सेवा करत असताना आम्हाला अधिक समर्पण दे. मान महिमा गौरव देवाला. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्यामुळे मागतो म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूया. शुभवर्तमान वाचन करीत आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचने 13 ते 20. येशू हा ख्रिस्त असल्याची प्रेत्राने दिलेली कबुली. मत्ते 16 13 ते 20. नंतर फिलिपाच्या कैसऱ्याकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कुणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्रा आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचील व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. हे देवाचं शुभवर्तमान आहे. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. यावेळेला उभे असतानाच आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गात आहोत.
चिताये चल सुचिवायाला प्रभु येशु पदास धरी अघ सिंधु मधुनितरायाला प्रभु येशु कृपास तरी प्रभुच्या धरवंद्य पदा जगदोद्धारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा प्रभु येशु क्षितिवरी आलाया भगतोची समर्थ सखा अघ पाशा झड करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा प्रभुच्या धरवंद्य पदा जगदोद्धारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा म्हणवी तो पतित सखा देई अघमुक्ती विनम्र जना म्हणून तू शरणतया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुच्या धरवंद्य पदा जगदोद्धारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा मनुजांच्या हरि अवज्ञातापा प्रणती करुणा करीतो प्रभु पाशी चलत्या जुनी पापा शरणागत तारकतो प्रभुच्या धरवंद्य पदा जगदोद्धारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा नदुजा पथ मुक्ती पदा प्रियांनो, आपण आपल्या आजच्या संदेशाकडे जात आहोत. आपल्या मननाचा विषय जो आहे तो विषय आहे मंडळीचा ख्रिस्त, मंडळी बाह्य ख्रिस्त आणि स्वर्गीय मंडळीचा ख्रिस्त. आणि हा विषय समजून घेत असताना रविवार दिनांक 4 ऑक्टोबर पासून आपण प्रारंभ केलेला आहे. आणि 4 ऑक्टोबरच्या संदेशामध्ये आम्ही मंडळी म्हणजे काय हे पाहत असताना मंडळीसाठी जो ग्रीक शब्द आहे तो आम्ही पाहिलेला आहे. एक्लेसिया, पापातून बाहेर बोलावलेले लोक, जगातून बाहेर बोलावलेले लोक, दैहिकतेतून बाहेर बोलावलेले लोक, सैतानाच्या गुलामीतून बाहेर बोलावलेले लोक, मरणाच्या भयाच्या दास्यातून बाहेर बोलावलेले लोक, स्व इच्छेच्या गुलामीतून बाहेर बोलावलेले लोक आणि शापातून बाहेर बोलावलेले लोक म्हणजे एक्लेसिया अर्थात मंडळी. आणि हे आम्ही पहिल्या संदेशामध्ये पाहिले. दुसरा संदेश आम्ही हंगामाचा सण साजरा केला त्या दिवशी पाहिला, मागील रविवारी 11 ऑक्टोबरच्या दिवशी. आणि त्यावेळेला आम्ही एफिस 1:20-23 या वचनावर आधारित आम्ही पाहिलं की मंडळी सर्वांनी सर्व काही भरलेली आहे. मंडळी
सर्वांनी सर्व काही भरलेली आहे. आणि मंडळीमध्ये काय काय भरलेलं आहे हे आम्ही मागील रविवारी पाहिलेलं आहे. आणि प्रियानो, मंडळीमध्ये यायचं आणि आमचं जे आहे ते ख्रिस्ताच्या चरणावर समर्पित करायचं आणि ख्रिस्ताचं जे आहे ते आम्ही घ्यायचं. असा हा साधा सोपा नियम आहे. आणि म्हणून आम्ही मागील रविवारी हंगामाचा सण साजरा केलेला आहे. ज्या सर्वांनी हंगामाच्या सणामध्ये सहभाग दिलेला आहे त्या सर्वांच्या मनापासून मी आभार मानित आहे आणि उपकार स्तुती करीत आहे. प्रियानो, लक्षात घ्या, ज्यांनी फोन करून आपला हंगामाचा सण दिलेला आहे त्यांच्यासाठी हे नाही, परंतु ज्यांना अद्याप द्यायचे आहेत, हंगामाचा सण मागील रविवारी झालेला आहे आणि ज्यांना अद्याप द्यायचं आहे त्यांच्यासाठी हे आहे की कृपया त्यांनी जी 4 नावं आपण नियुक्त केलेली आहेत, कमिटीने नियुक्त केलेली आहेत, की तुमचं जे काही कलेक्शन असेल, टाईथ म्हणजे दशमांश, रविवारची अर्पणे, उपकार स्तुतीची अर्पणे, हंगामाचं हे अर्पण आणि इतर काही अर्पणे, तर ही अर्पणे गोळा करण्यासाठी घरोघरी ज्यांना आपण 4 बंधूंना नियुक्त केलेलं आहे ते आपले मंडळीचे सेक्रेटरी ॲडव्होकेट सॅमसन अँड्रूज, त्यानंतर मिस्टर नितीन चव्हाण आणि त्यानंतर मिस्टर संजीव लोंढे आणि स्टॅनली मूर्ती, ही ती 4 नावं आहेत. आणि प्रियांनो, कृपया स्क्रीनवर त्यांची नावे आणि त्यांचे फोन नंबर येतील त्यावेळेला प्रियांनो तुम्ही फोन करून त्यांना बोलवून घ्या आणि आपलं दान जरूर त्यांच्याजवळ द्या. हंगामाच्या सणासाठी काही जण एवढे उत्सुक झाले की त्यांनी मला 2 दिवस आधीच फोन करून सांगितलं की पाळक साहेब, आम्हाला हंगामाचं दान द्यायचं आहे. त्यांनी शुक्रवारचा संदेश ऐकला आणि शनिवारीच मला फोन करून सांगितलं की आम्हाला हंगामाचं दान द्यायचं. काहींनी तर 1 आठवडा आधीच हंगामाचं दान हे जमा केलेलं आहे. आपणही त्यामध्ये विश्वासाने सहभागी होऊ शकता. असो, आपलं प्रतीक वचन जे आहे ते मत्तई 16:18 हे असणार आहे. आणि प्रियांनो, जो विषय पुन्हा एकदा मी जाहीर करीत आहे, मंडळीचा ख्रिस्त, मंडळी बाह्य ख्रिस्त आणि स्वर्गीय मंडळीचा ख्रिस्त, आम्ही ख्रिस्ताची हे 3 वेगवेगळी स्वरूपे आम्ही समजून घेणार आहोत. आणि तो हा विषय आहे मंडळी. आज आम्ही पुढे जात आहोत आणि मत्तई 16:18 यावर आधारित आम्ही मंडळीचे एक रहस्य उलगडून पाहत आहोत. ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. देवी बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, मी आपली मंडळी रचीन या खडकावर. खडक कोण आहे? खडक स्वतः ख्रिस्त आहे. 1 करीन 10 अध्याय आणि 4 वचनामध्ये स्पष्ट रीतीने पावलाने हे जाहीर केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे की खडक हा ख्रिस्त आहे. ज्या खडकावर मंडळी रचण्यात आलेली आहे तो खडक ख्रिस्त आहे. आणि म्हणून सर्वात पहिली गोष्ट आम्ही पाहत आहोत की मंडळीचा खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, मी आपली. त्यानंतर तिसरी गोष्ट, मंडळी रचीन. आणि चौथी गोष्ट, मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालत नाही. मंडळीचा खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. मंडळी ख्रिस्ताची आहे. मंडळी स्वतः ख्रिस्त रचतो आणि मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालत नाही.
पहिला मुद्दा आपण पाहत आहोत. मंडळीचा खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. खडक म्हणजे काय? खडक म्हणजे पूर्ण सुरक्षितता. प्रियानो, मंडळीची सुरक्षितता ख्रिस्तामध्ये आहे. मंडळीला सुरक्षितता देणारा ख्रिस्त आहे. आणि म्हणून मंडळीच्या विरुद्ध आम्ही उठता कामा नये. मंडळीची असुरक्षितता आम्ही पाहता कामा नये. मंडळीला आम्ही सुरक्षित असंच केलं पाहिजे. मंडळीची सुरक्षितता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. पुष्कळ राजे, महाराजे, सम्राट मंडळीच्या पुढे उठले, मंडळीच्या विरुद्ध उठले. प्रियानो, ते सर्व काही नष्ट झाले, परंतु मंडळी आजही अस्तित्वात आहे. मंडळी आजही अस्तित्वात आहे. मंडळीचा फार छळ झाला, मंडळी पांगली. इतिहास आहे मंडळीचा. प्रेषितांच्या कृत्यामध्ये तो स्पष्ट दिलेला आहे. पण मंडळी नष्ट झाली नाही. मंडळीची सुरक्षितता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी सुरक्षित आहे. मंडळीमध्ये आलो, मंडळीमध्ये मी असलो म्हणजे मी सुरक्षित आहे. मंडळीच्या सुरक्षिततेची हमी प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेली आहे. आणि प्रियानो, मंडळीची सुरक्षितता जर प्रभू येशू ख्रिस्त आहे, तर मग ख्रिस्ताला मंडळीमध्ये प्राधान्य हवं आहे. मंडळीमध्ये ख्रिस्तापेक्षा कुणीही मोठं नाही, कोणीच नाही. ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ, सर्वोच्च आहे. मंडळीच्या सर्व गोष्टींची सुरक्षितता ख्रिस्तावर आहे. प्रियानो, सर्व गोष्टींची सुरक्षितता, मग ती आध्यात्मिक असू द्यात, ती भौतिक असू द्यात, ती शारीरिक असू द्यात, मंडळी सुरक्षित आहे. एकशे 34 वर्ष आमच्या मंडळीला झाले. मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे, ओल्ड हॅम मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे. 134 वर्ष. कमी का अप अँड डाऊन झाले असतील, पण मंडळी आहे त्याच ठिकाणी आहे. हा इतिहास तरी आम्ही आमच्या स्मरणात घेतला पाहिजे. मंडळीला कुणीही स्पर्श करू शकत नाही. आणि जो कोणी मंडळीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत, ती व्यक्ती स्वतःच असुरक्षित झाल्याशिवाय राहणार नाही. नंबर 2, खडक म्हणजे मंडळीचे ओझे वाहणारा. मंडळीचं ओझ सर्व ख्रिस्तावर आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ज्याप्रमाणे आमचं ओझ आमचे माता पिता वाहतात, अगदी लहानपणापासून जन्म देण्यापासून, जन्म देणे, आमचं पालन पोषण करणे, मग आमची शाळा, आमचं लग्न, आमचं सर्व काही, आमचं आरोग्य, सर्व ओझे आमचे माता पिता वाहतात. आणि म्हणून परमेश्वर देवाने आज्ञा दिलेली आहे की तू आपला बाप, आपली आई यांचा मान राख. आई बापांचा अवमान कधीही करू नका प्रियानो, सुखी होणार नाही. त्यांनी फार ओझे वाहिलेले आहेत आमचे. थोडंफार ओझ आमच्यावर आलं तर कुरकुर करू नका. त्याचप्रमाणे
मंडळीचं ओझ वाहणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग ते ओझ कोणतं का असेना प्रिया, आरोग्याचं ओझ असेल, ते खाण्यापिण्याचं ओझ असेल, ते अभाव अडचणीचं ओझ असेल, कोणतंही ओझ असेल, दुःख क्लेश आपत्ती भय भीती दडपणांचं ओझ असेल, प्रभू येशू ख्रिस्त हा ओझ वाहते. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी तुम्हाला विसावा देईन. आमचं कष्टाचं, आमच्या भाराक्रांतपणाचं ओझ घ्यायचं आणि ख्रिस्ताजवळ जायचं, कारण ख्रिस्त ओझ वाहणारा आहे प्रियानो. आमचं ओझ कुणीही वाहू शकत नाही. ठळक म्हणजे तिसरी गोष्ट, ठळक म्हणजे मंडळीचे ऐक्य. मंडळीचं ऐक्य एकच खडक आहे, दुसरा खडक नाही, आणि त्याच खडकावर मंडळी रचलेली आहे. तो खडक ख्रिस्त आहे, आणि म्हणून ख्रिस्ताला अपेक्षित आहे ऐक्य. जसा तो म्हणतो मी, माझा पिता आणि पवित्र आत्मा आम्ही एक आहोत, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा त्रैक देव आहे, तसंच त्रैक देवाच्या नावामध्ये एकत्र होणारे हे देखील एक असले पाहिजे. एक ऐक्यामध्ये असले पाहिजे. आमच्यामध्ये फूट असता कामा नये. देवाला फूट आवडत नाही. आमच्यामध्ये तट फुटी पक्षभेद ह्या गोष्टी हेवा ह्या गोष्टी निर्माण करणारा शैतान आहे. आम्ही हे ओळखलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियांनो, आमचं प्रत्येक गोष्टीत ऐक्य असलं पाहिजे. आम्ही एका खडकावरचे आहोत. आणि अशा प्रकारे प्रियांनो, मंडळीचा खडक स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसरा मुद्दा, मी आपली मंडळी रचेन. आपली काय आपलेपणा आहे प्रियानो ख्रिस्ताला ह्या मंडळीविषयी. आमच्या मंडळीविषयी ख्रिस्ताला फार आपलेपणा आहे. आम्हाला तो आपलेपणा वाटतो का? आम्ही कुणी का असे ना प्रियानो, पण ख्रिस्ताला आम्ही आपले वाटतो. आपले किती जो स्वर्गाचा देव, ज्याच्या पुढे 4 प्राणी 24 वडील, लाखो देवदूत, सहस्रांची सहस्रे, आयुतांची आयुते देवदूत नतमस्तक होतात, आपले मुकुट काढून ठेवतात. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आपले वाटतो. आपले प्रियानो, मंडळीविषयी आपलेपणा निर्माण करा. मंडळीविषयी आपलेपणा निर्माण करा. माझी मंडळी आहे. प्रत्येक मंडळी ख्रिस्ताची आहे. दुसऱ्या मंडळीला तुच्छ लेखू नका किंवा स्वतःच्या मंडळीला तुच्छ लेखू नका. प्रत्येक मंडळी ख्रिस्ताची आहे. प्रत्येक मंडळीकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी आपली मंडळी रचलेली आहे. ही माझी मंडळी आहे. कधी कधी आम्ही दुसऱ्या मंडळ्या पाहतो आणि आपल्या मंडळीमध्ये आम्हाला दोष दिसू लागतात. प्रियांनो, लक्षात घ्या, कोणतीही मंडळी परिपूर्ण नाही. प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हाच ती मंडळी परिपूर्ण होणार आहे. आणि म्हणून कुणीही दोष काढू नका. प्रगटीकरणाच्या पुस्तकात आम्ही पाहणार आहोत मंडळींचा जो स्वर्गीय मंडळीचा ख्रिस्त, त्यामध्ये आम्ही पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त एकेका मंडळीचे दोष कसे काढतो.
आणि मंडळीला दोषमुक्त कसा करतो? मंडळीला दोषमुक्त करणारा ख्रिस्त आहे. प्रियानो, मंडळी मोठ्या बिल्डिंग मध्ये असू द्यात, मंडळी छोट्या घरामध्ये असू द्यात, मंडळी ख्रिस्ताची आहे आणि तिला ख्रिस्त आपली मंडळी म्हणत आहे. आपली मंडळी म्हणत आहे. आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. मी आपली मंडळी. प्रियानो, प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये, प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये आम्ही असं वाचतो की मंडळी ख्रिस्ताने स्वरक्ताने मिळविली आहे, विकत घेतलेली आहे, खंडून घेतलेली आहे. मंडळीसाठी रक्त स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांडलेला आहे, दुसरं कोणीच नाही. प्रियानो, त्या रक्ताचं मोल तरी आम्हाला वाटू द्या. त्याने आपल्या शरीरातला एक एक थेंब ह्या मंडळीसाठी सांडलेला आहे, म्हणून तो त्या मंडळीला आपली मंडळी म्हणत आहे. आपली मंडळी म्हणत आहे. आम्ही जेव्हा आमचं आत्मा, जीव, शरीर मंडळीसाठी समर्पित करू ना प्रियानो, तेव्हाच आम्हाला ही मंडळी आपली वाटेल. त्याने जसा स्वप्राण या मंडळीसाठी दिला, तसाच आम्ही देखील आमचा स्वप्राण दिला पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही समर्पित झालो पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीकडे पाहून म्हणत आहे, मी आपली, ही माझी मंडळी आहे. काय आपलेपणा आहे प्रियानो हा! ख्रिस्ताचा आपलेपणा. ख्रिस्ताचा आपलेपणा मिळणं फार फार आशीर्वादाचं आहे, फार भाग्याचं आहे, फार अद्भुत आहे, फार आनंदाचा आहे, फार सुखाचा आहे. तिसरा मुद्दा, मंडळी रचीन. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी या खडकावर आपली मंडळी रचीन. मंडळीचा रचिता प्रभू येशू ख्रिस्त आहे. मंडळीचा संस्थापक प्रभू येशू ख्रिस्त आहे, दुसरं कोणीही नाही. मंडळी विषयीच जे विशेष ओझ ते फक्त प्रभू येशू ख्रिस्तालाच होतं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा रचिता आहे, मंडळीचा संस्थापक आहे. नव्या नव्या मंडळ्या प्रभू येशू ख्रिस्त रचण्याचा उद्देश ठेवत आहे, त्यासाठी आम्हाला उपयोगात आणत आहे. जर उपयोगात आणत असेल तर धन्य आम्ही, पण जर उपयोगात आणत नसेल तर आम्हाला उपयोगात आणावं अशी आम्ही त्याच्याजवळ विनंती आणि प्रार्थना केली पाहिजे. मंडळी रचण्याच्या कार्यामध्ये जर आमचा सहभाग होत असेल ना प्रियानो, तर ती फार मोठी गोष्ट आहे. मंडळी रचली गेली पाहिजे. मंडळीचा संस्थापक प्रभू येशू ख्रिस्त आहे, आम्ही त्याचे सहकारी आहोत. आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर असला पाहिजे, सन्मान आम्ही केला पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताचाच गौरव केला पाहिजे. ही मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताने स्थापित केलेली आहे, हा आमचा विश्वास असला पाहिजे. मंडळीचा रचिता प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियानो, मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त रचतो आणि मग वाढवतो देखील.
मी न लावलेले प्रत्येक रोप उपटून टाकण्यात येईल. प्रभू येशू ख्रिस्त जे रोप लावतो त्याला तो पाणी घालतो आणि त्याला वाढवतो देखील. आणि म्हणून मंडळीचा रचिता प्रभू येशू ख्रिस्त आहे, संस्थापक प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त संस्थापित मंडळीमध्ये आम्ही आहोत हा आमचा विश्वास असला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्व प्राधान्य आद्यस्थान प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं पाहिजे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचीच उपासना केली पाहिजे. जर प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळी रचलेली आहे, जर प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला संस्थापित केलेला आहे, तर त्याचा काहीतरी उद्देश आहे. तो उद्देश आम्ही समजून घेतला पाहिजे. मंडळीमध्ये आल्यानंतर आपले उद्देश पूर्ण करू नका. ख्रिस्ताचे काय उद्देश आहेत हे ख्रिस्ताला विचारा, शोधून काढा. शोधा म्हणजे सापडे. प्रभू येशू ख्रिस्त त्याचे उद्देश पूर्ण करण्यासाठी मंडळी रचित आहे. देवाच्या इच्छा, स्वर्गीय पित्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मंडळी रचित आहे, संस्थापित करीत आहे. आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि एफिसकरास पत्र 2 अध्याय 20व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की सर्वात प्रथम प्रेषित व संदेष्टे हे पायामधील धोंडे आहे. त्याने ह्या रचण्याच्या कार्यामध्ये सर्वात आधी प्रेषित व संदेष्टे यांना उपयोगात आणलेला आहे. खडक ख्रिस्त आहे. या खडकावर रचले गेलेला जो पाया आहे तो प्रेषित व संदेष्टे यांचा आहे. पायामधले हे धोंडे, हे दगड आहे, प्रेषित व संदेष्टे. आणि म्हणून मंडळीमध्ये आम्हाला सर्वात प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने नियुक्त केलेले संदेष्टे आणि प्रेषित यांचं शिक्षण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात देवाच्या वचनावर आपल्याच मनाने काहीही करायचं नाही. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने रचण्याचं कार्य सुरू केलं. प्रेषित व संदेष्टे यांना सर्वात प्रथम रचलं. खडकावर ते रचले गेले आणि मग प्रेषित व संदेष्टे या पायावर जिवंत धोंडे या नात्याने आम्ही रचले जात आहोत. 1 पेत्र 2 अध्याय 5वं वचन. जिवंत धोंडे या नात्याने आम्ही आध्यात्मिक मंदिर बनण्यासाठी रचले जात आहोत. आणि म्हणून आम्ही सतत त्या खडकाची आठवण ठेवली पाहिजे. आम्ही सतत त्या पायाची आठवण ठेवली पाहिजे ज्या पायामध्ये प्रेषित व संदेष्टे गेलेले आहेत. आम्ही कोणीही नाही. आज इमारतीमध्ये दिसणारे धोंडे आम्ही आहोत म्हणून आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत नव्हे. ते प्रेषित व संदेष्टे या पायावर आम्ही रचले गेलेले आहोत. त्या खडकावर प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही रचले गेलेले आहोत. आम्ही त्याची आठवण ठेवली पाहिजे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण ठेवली पाहिजे. आणि आता चौथा आणि शेवटचा मुद्दा, मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालत नाही. प्रियानो, देवबापाला धन्यवाद असो. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, मंडळीचा खडक ख्रिस्त आहे. मंडळी ख्रिस्ताची आहे. मंडळीचा रचिता संस्थापक ख्रिस्त आहे. आता चौथी गोष्ट आम्ही पाहत आहोत की मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालत नाही. मंडळीचं एक युद्ध आहे, एक संघर्ष आहे. मंडळीच्या पुढं एक कोणीतरी उभा आहे, विरोधक आहे. तो शत्रू आहे. मंडळीचा अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचा शत्रू आहे. तो उभा आहे पुढे. अधोलोकाच्या
द्वार कोण आहे? सैतान आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी मेंढरांचे दार आहे, मी स्वर्गाचे दार आहे. योहान 10:7 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी मेंढरांचे दार आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त मेंढरांचं दार आहे तर लक्षात घ्या प्रियांनो, अधोलोकाचे द्वार हा सैतान आहे. आणि मंडळीच्या पुढे हा नेहमीच उभा असतो. मंडळीमध्ये दोष काढण्यासाठी, मंडळीला खाली पाडण्यासाठी, मंडळीला गर्भगळीत करण्यासाठी, मंडळीला खुंटविण्यासाठी, मंडळीला नेस्तनाभूत करण्यासाठी हा सैतान, हा विरोधक नेहमी मंडळीच्या पुढे उभा असतो. मंडळी विरोधी सर्व कारवाया ज्या काही होतात त्या सैतानापासून होतात. आणि म्हणून आमचे झगडणे हे रक्तमांसाबरोबर नाही, रक्तमांसाबरोबर नाही, तर त्या सैतानाबरोबर आहे. मंडळीच्या पुढे तो उभा ठाकलेला आहे, हे आम्ही कधी विसरता कामा नये. त्याच्यावर आम्हाला विजय मिळवलाच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने कसा विजय मिळवला? सर्वात पहिली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या परीक्षेत पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताने पहिला जो विजय मिळवला त्याच्या परीक्षेत मत्तई 4:1-11 या वचनामध्ये देवाच्या वचनाने विजय मिळवला. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगे. वचन, मंडळीतल्या लोकांनी वचनावर जगलं पाहिजे, आपलं पोषण करून घेतलं पाहिजे, तरच सैतानावर विजय मिळवता येईल. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सैतानाला म्हटलं, तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस. त्याला मंदिराच्या उंच कंगोऱ्यावर नेला. सैतान मंदिरात जाऊ देत नाही, मंदिराच्या कंगोऱ्यावर नेतो. स्वतःचं अस्तित्व, महत्व मंडळीमध्ये सिद्ध करण्याचा कधीच प्रयत्न करू नका, कधीच प्रयत्न करू नका. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाशित झाला पाहिजे, प्रसिद्ध झाला पाहिजे. मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. मंदिराला, मंडळीला ख्रिस्तापेक्षा, प्रियानो लक्षात घ्या, मंदिरापेक्षा, मंडळीपेक्षा, ख्रिस्तापेक्षा स्वतःला मोठं करू नका कधी. मंडळीमध्ये ख्रिस्ताला ते आवडणार नाही. लीन, नम्र, भग्न, अनुतप्त असू दे, असा सगळं काही मलाच माहिती आहे असा टेंबा मिरवू नका मंडळीमध्ये. मंडळी ख्रिस्ताची आहे, आम्ही कोण आहोत? तो आम्हाला आपले म्हणत आहे म्हणून आम्ही त्याचे आहोत. तो आम्हाला रचित आहेत म्हणून आम्ही त्याचे आहोत, मंडळीमध्ये आहोत. त्या खडकावर रचले जाण्याची आम्हाला त्याने परवानगी दिली म्हणून आम्ही त्या मंडळीमध्ये आहोत. आम्ही कोण आहोत? प्रियानो, मंडळीच्या पुढे अधोलोकाचे द्वार, तो सैतान, तो उभा आहे. युद्ध आहे, आम्हाला संघर्ष करावा लागेल त्या सैतानाशी. रक्त मांसाबरोबर नाही. जी व्यक्ती रक्त मांसाबरोबर युद्ध करते, लक्षात घ्या प्रियानो, त्या व्यक्तीचा ताबा सैतानाने घेतलेला आहे आणि सैतान त्या व्यक्तीच्या द्वारे मंडळीशी युद्ध करत आहे. रक्त मांसाबरोबर आमचं युद्ध नाही, त्या सैतानाबरोबर युद्ध आहे. प्रियानो, मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालत नाही. म्हणजे मंडळी ही आध्यात्मिक स्वरूपाची आहे, तिला जगिक स्वरूप आणू नका. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. जसे स्वर्गात तसेच आमच्या मंडळीमध्ये सुद्धा तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.
असं आम्ही सतत प्रभूला विनंती केली पाहिजे. अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालत नाही. प्रियानो, मंडळीमध्ये तुमची पूर्ण सुरक्षितता आहे, आध्यात्मिक सुरक्षितता. आधी आध्यात्मिक सुरक्षितता करून घ्या आणि मग तुम्हाला तुमची सर्व प्रकारची सुस्थिती आणि आरोग्य देखील मिळणार आहे. आरोग्य देखील मिळणार आहे. प्रेषित योहान त्याच्या पत्रामध्ये तेच म्हणत आहे. योहानाचे 3 पत्र आणि 2 वचन. प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. म्हणजे याचा अर्थ आधी आध्यात्मिक सुस्थिती असल्याशिवाय आम्हाला सर्व गोष्टी सुस्थिती आणि सर्व स्थितीत आरोग्य मिळत नाही. आध्यात्मिक सुस्थिती, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. प्रियानो, मंडळीमध्ये आम्ही येतो ते ह्यासाठी की ख्रिस्ताच्या वतीने आम्ही त्या सैतानाचे डावपेच हाणून पाडावेत. त्या सैतानाविरुद्ध आम्ही लढा द्यावा. आध्यात्मिक युद्धे दैहिक हातांनी जिंकली जात नाहीत. दैहिक प्रतिक्रिया करणे हा देवाच्या राज्याचा नियम नाही, तर सैतानी राज्याचा तो सिद्धांत आहे. दैहिक प्रतिक्रिया. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, छळ, निंदा, खोटे आरोप सहन करा, मी न्याय करणारा आहे. मी आहे. कोणीही माझ्या न्यायातून सुटणार नाही. प्रियानो, ज्या वेळेला यरुशलेम मधील मंदिरामध्ये बाजार भरला होता किंवा लुटारूंची गुहा झाली होती, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या योहानाला किंवा पेत्राला किंवा याकोबाला, हे जे आद्य प्रेषित होते, पेत्र, याकोब, योहान, यांना त्याने ते मंदिर शुद्ध करण्यासाठी पाठवलं नाही, तो स्वतः गेला. ही गोष्ट लक्षात ठेवा. मंदिरामध्ये जर बाजारपेठ, मंदिरामध्ये जर काही धुडगूस घातला गेलेला असेल तर लक्षात ठेवा, शुद्ध करणारे तुम्ही नाहीत, देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त विश्वास बाळगा, दोऱ्यांचा कोरडा करून मंदिर शुद्ध करतो तो शुद्ध. हा विश्वास बाळगा. ती मोकळीक त्याने कोणालाही दिलेली नाही. प्रगटीकरणाच्या 7 मंडळांमधले दोष स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने काढलेत. योहानाला तो विचारत बसला नाही, प्रेषित योहानाला, की ह्या मंडळीत काय दोष आहे, त्या मंडळीत काय नाही. त्याने स्वतः दोष पाहिले आणि दोष जाहीर केले. प्रियानो, मंडळीमध्ये याल तेव्हा तुझा पाय तुला अडकळीत असेल, तुझा हात तुला अडकळीत असेल, तुझे डोळे तुला अडकळीत असतील, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, तुझा पाय किंवा हात तुला अडकळीत असेल, तोडून फेकून दे. तुझा डोळा तुला अडकळीत असेल तर उपटून टाकून दे. एक डोळा असणं बस स्वर्गाच्या राज्यात जाणं हे महत्वाचं आहे. लुळा लंगडा होऊन स्वर्गाच्या राज्यात गेलेलं हे बरं आहे. याचा अर्थ काय? तोडून टाकायचे आम्ही नाही. मंडळीत आल्यानंतर प्रियानो 2 इच्छा आमच्या पुढे असतात. एक म्हणजे आमची स्वतःची आणि दुसरी म्हणजे देवाची. जोपर्यंत देवाची इच्छा आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही स्वतःचीच इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रियानो, मंडळीत आला ना, ते देवाचं राज्य आहे, ते त्याच्याच इच्छेप्रमाणे घडायला पाहिजे
आणि म्हणून आम्ही त्याची इच्छा समजून घेतली पाहिजे. प्रभू, तुझी इच्छा काय आहे आणि त्याच इच्छेप्रमाणे आम्ही केलं पाहिजे. देवाची इच्छा होती माझ्या ख्रिस्ताने माझ्याकडे 12 सैन्यांपेक्षा अधिक देवदूतांचं मोठं सैन्य मागू नये. त्याने सहन करावं, वधस्तंभावरचं मरण सहन करावं. देवाची इच्छा ही कधीच नसते. मी नाश करण्यासाठी नाही, मी माराव्यास नव्हे तर ताराव्यास आलेलो आहे. प्रत्येक मनुष्य हा चूक करणारा आहे. कुणीही कोणाचा न्याय करू शकत नाही. फक्त निर्दोष निष्कलंक परम पवित्र फक्त एकच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तोच दोष काढण्यास योग्य आहे. प्रियानो, जर का आम्ही असं केलं तर मग तो शैतान मंडळीमध्ये धुडघूस घातल्याशिवाय राहत नाही. मंडळीचा नाश करण्यासाठी, मंडळीला अडखळविण्यासाठी, मंडळीची शांतता भंग करण्यासाठी तो शैतान आहे. प्रियानो, मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं शैतानाचं काही चालत नाही. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ख्रिस्तापुढे लीन आणि नम्र झालं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, आज मंडळीचा अभ्यास करताना हा प्राथमिक अभ्यास आम्ही केलेला आहे. मत्ते 16:18. सर्वात पहिली गोष्ट, मंडळीचा खडक ख्रिस्त आहे. दुसरी गोष्ट, मंडळी ख्रिस्ताची आहे, मी आपली. तिसरी गोष्ट, मंडळी रचीन, मंडळीचा संस्थापक रचिता प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालत नाही, कारण मंडळी ख्रिस्ताने रक्ताने विकत घेतलेले आहे. ख्रिस्ताने त्या शैतानाचं, त्या सर्पाचं मस्तक आपल्या टाचेने ठेचलेलं आहे. प्रभूला आम्ही धन्यवाद देऊया. तो मृत्युंजयी आहे, तो विजयी आहे. तो मान सन्मान गौरव घेण्यास एकच योग्य आहे. प्रियानो, मंडळीमध्ये गेल्यानंतर मला हे आत्मसात झालं पाहिजे, हे आत्मसात झालं पाहिजे. प्रभूला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो. आज बापा परमेश्वरा, मंडळीचे एक महान रहस्य तू आम्हाला उघड केलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आम्ही मंडळीमध्ये आहोत. तू आम्हाला आपले म्हणत आहेस, तू आम्हाला रचत आहेस, तू आम्हाला खडकावर रचत आहेस, तू आम्हाला त्या शैताना विरुद्ध युद्ध करणारं सामर्थ्य देत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो बापा. प्रभू, आम्ही ज्या ज्या मंडळीमध्ये आहोत त्याच मंडळीमध्ये राहून आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा समजून घ्यावी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करावं, अशी कृपा, दया, अनुग्रह दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून का आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला दान अर्पण होईल आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, भरभरून आशीर्वाद दिलेस, आठवडा भर दिलेस, आरोग्य दिलंस, येणं सुरक्षित केलंस. आमचं बापा परमेश्वरा मानसिक आरोग्य राखलंस, आम्हाला सर्व वाईटापासून, अरिष्टांपासून राखलंस. प्रभू, हे सर्व आशीर्वाद केवळ तुझ्यापासून आहेत. हेच नव्हे तर सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्त येशूमध्ये तू आम्हाला आठवडाभर आशीर्वादित केलेला आहेस. आता हे बापा, देवाचं राज्य वाढावं आणि जसं आमच्यामध्ये देवाचं राज्य वाढलं त्याचप्रमाणे अनेक लोकांमध्ये ते राज्य वाढावं या अपेक्षेने प्रभू बापा परमेश्वरा, देव राज्याच्या वाढीसाठी जे दान आम्ही देत आहोत बापा परमेश्वरा, तू ते स्वीकारून घे आणि प्रत्येकाला बापा संतोषाने देणारा आत्मा तू दे. मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा,
आमेन. मंडळीने उभे राहावे. आपण गीत होत असताना आपलं दान प्रभूला अर्पण करीत आहोत. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु मनात येई विचार तो ख्रिस्तार्पणमस्तु उच्चारांचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु मी पण माझे अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु भार्या कन्या पुत्र बंधुगण ख्रिस्तार्पणमस्तु मोठेपण लहानपण हे ख्रिस्तार्पणमस्तु निर्धनता की धनाढ्यता ही ख्रिस्तार्पणमस्तु प्रपंच अवघा अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु प्राणप्रियतर जन्मभूमी ख्रिस्तार्पणमस्तु दैनहिचे वा वैभवहीचे ख्रिस्तार्पणमस्तु आशा माझी हिच्या विषयीची ख्रिस्तार्पणमस्तु मम अश्रू हे अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु निंदा स्तुतीचे गारुड सगळे ख्रिस्तार्पणमस्तु मान घडो अपमान घडो तो ख्रिस्तार्पणमस्तु जगणे मरणे व्यर्थ कल्पना ख्रिस्तार्पणमस्तु जग हे सारे अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु आपण दानावर आशीर्वाद मागत आहोत. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आज तुझी भक्ती तू आम्हाला दिलीस आणि बापा परमेश्वरा, या भक्तीमध्ये
तू आम्हाला देवाला देण्यासाठी तुझी कृपा आणि बापा परमेश्वरा स्फूर्ती दिलीस. आमच्याजवळ बापा परमेश्वरा तू दिलस म्हणून आम्ही तुला देऊ शकत आहोत. हे स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. आणि बापा परमेश्वरा आम्हा प्रत्येकांवर तुझ्या बरकतीचा आशीर्वाद तू दे बापा. मंडळीची सर्वांगीण वाढ कर, आम्हा प्रत्येकाची सर्वांगीण वाढ कर. आणि आठवडाभर तू आमच्या संगती हो. प्रत्येकांच्या घरात तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर. प्रत्येकांच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेवून बापा परमेश्वरा तू सर्व प्रकारचे रोग, आजार, मरी, महामारी यापासून आमचं संरक्षण, सांभाळ, प्रतिपाळ कर. अतिशय नम्रतेने, लीनतेने, आभार प्रदर्शनासह ही विनंती आम्ही तुझ्याजवळ सादर करीत आहोत. बापा मान्य करून घे. मान, महिमा, गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा जाताना घरी दे मना शांती आमुच्या दया घना चिडे सरो हे चिंतनी देहाची सो हा सेवनी अर्पितो तुला दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.